हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही कशा आहात? तर तुम्ही तर मजेतच असाल. तर बघा, आज आपल्याला करायचं भेंडोण्याची भाजी. म्हणजेच आता मी गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावरती तवा ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते, तर हे बघा, हिरवी मिरची, आपला घरचाच गावरान लसूण आहे, आणि भेंडीचे सोले आहेत. जी निबर भेंडी असते त्याच्यामध्ये सोले मी घेतलेले आहेत. खूप छान भाजी होती याची. कवळ्या भेंड्या आपण भेंडीची म्हणजे सुकी भाजी करतो, याची रस्सा भाजी बनवणार आहेत आपण. हे खोबरं आणि थोडं धनंते घेतलेले, काळा मसाला पण टाकणार आहे, पण ते थोडंसं घेतलेलं आहे. हे छानपैकी असं भाजून घ्यायचं आणि यांची सोल्याची भाजी आपण बनवणार आहे. तर चला मग बघूयात. तर अशा प्रकारे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं याला, आणि मग याची आमटी बनवायची. तर बघूया पुढे. आता ठेवली कढई, कढईत टाकलं तेल, आणि आता केला गॅस चालू. आणि आता आपण हे वाटण मिक्सरमध्ये काढलेलं टाकणार आहोत त्याच्यामध्ये, मसाल्यामध्ये. त्याआधी टाकायचं जिरं मोहरीचं तडका लागले, मग टाकायचं मिक्सरमधलं वाटण. तर बघू शकता किती छान तेल सुटल्याने वाटणाला. तर बघा, आपल्या भेंडोण्याची भाजी कशी छान उकळत आहे. तर खूप छान लागते. इकडे मी चपात्या बनवत आहे. मला वैष्णवीचा डब्बा द्यायचा आहे, 9:30 वाजलेत. तर मी आता चपाती बनवून घेत आहे, आणि तिचा डब्बा देऊन शाळेतून मला परत रिटर्न यायचं आहे, घरची कामं आवरायची आहेत. तर बघा, किती छान चपाती झालेली, भाजी पण झालेली आहे, आणि दुसरी चपाती पण माझी लाटून झालेली.